नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक आसाराम मुंडे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा फास्ट ट्रॅक इंग्लिश अकॅडमीमध्ये स्वागत करतो। आजचा जो हा व्हिडिओ आहे तो स्पेशल तलाठी भरती 2023साठी आहे आणि आपली एक्झाम ही TCS कंडक्ट करणार असल्यामुळे TCSने म्हाडाचा जो 2022ला 2/2/2022ला हा पेपर घेतला होता, तर त्या पेपरचं या ठिकाणी डिटेल ॲनालिसिस आणि त्याचं सोल्युशन आपण या ठिकाणी पाहणार आहोत। दुसरी गोष्ट या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय भेटणार आहे की TCS नेमकं इंग्लिश ग्रामरचे आणि व्होकॅब्युलरीचे क्वेश्चन विचारते कसं। तिसरी गोष्ट कुठल्या टॉपिकवरती TCSचा जास्त भर आहे। मग जुनी जी आपली 2019ची जी तलाठी एक्झाम झाली, तर त्या तलाठी एक्झाममध्ये अगदी साधे सिंपल क्वेश्चन विचारलेले होते, म्हणजे एवढं काही डोक्याला ताण नव्हता। परंतु TCS तसं करणार नाही। TCSचा जो पॅटर्न आहे तो थोडासा डिफरंट पॅटर्न आहे, जसं की स्टाफ सिलेक्शन कमिशन, IBPS बँकिंग, इकडले जी MBA ND NCD या जी काही एक्झाम्स होतात केंद्रीय लेवलच्या, तर त्या एक्झाम्सच्या लेवलचं पेपर पॅटर्न आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकतो आणि त्याची झलक आपल्याला 2/2/2022ला म्हणजे म्हाडाच्या पेपरला आपल्याला पाहायला भेटलेली आहे। मग या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत की TCSने नेमकं इंग्लिश ग्रामरमध्ये क्वेश्चन विचारले कसे, त्यांची पद्धत कशी। दुसरी गोष्ट कुठले नवीन टॉपिक याच्यामध्ये ॲड झालेले आहेत जे की आपण पारंपरिक पद्धतीने तलाठीसाठी इथून मागे करायचो, तर त्याच्यात नेमके कुठले टॉपिक्स ॲड झाले ते सुद्धा मी क्वेश्चन सॉल्व करतानाच तुम्हाला सांगणार आहे। आणि तिसरी गोष्ट काही वेळा बोनस टिप्ससुद्धा तुम्हाला मी देणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा। जरा थोडा वेळ गेला तरी जाऊ द्या, ज्यावेळी वेळ असेल त्यावेळी व्हिडिओ पहा, जेणेकरून काय होईल की एक डिटेल ॲनालिसिस आणि एक तुम्हाला TCSचा नेमका आवाका कळून जाईल की इंग्लिशची तयारी आपल्याला नेमकी कशा पद्धतीने करायची व कोणत्या टॉपिकची करायची। त्याच्यामुळे ह्या चॅनलवर जे नवीन मित्र आलेले असतील त्यांना माझी विनंती आहे की चॅनल ग्रो होण्यासाठी जेवढं जास्त सबस्क्राईब करता येईल तेवढं जास्त करा। दुसरी गोष्ट, व्हिडिओ जर आवडला तर शेवटला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। सो लेट्स स्टार्ट नाउ। पहा, क्वेश्चन नंबर 1, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक। आता या ठिकाणी आपल्याला रिकामी जागा भरायची। अगोदर आपण पर्याय पाहू। पर्यायामध्ये आपल्याला इन, फ्रॉम, ऑफ, ॲट म्हणजे प्रिपोजिशन दिसत आहेत, म्हणजे साहजिकच क्वेश्चन कुठला आहे, प्रिपोजिशनचा आहे। अ पर्सन नीड्स टू लिव्ह डॅट डॅश हार्मनी विथ ॲनिमल्स अँड नेचर। माणसाने काय करायला पाहिजे की प्राणी आणि निसर्ग यांच्यासोबत जुळतं मिळतं घेऊन राहायला पाहिजे। हार्मनी म्हणजे त्यांच्यासोबत जुळतं मिळतं घेऊन राहायला पाहिजे। मग कसं राहायला पाहिजे, जुळतं मिळतं। मग लिव्ह इन असते, कसे असते, लिव्ह इन म्हणजे फिक्स प्रिपोजिशन, काही वर्बच्या नंतर काही फिक्स प्रिपोजिशन येत असतात, तर त्याच्यातला हा प्रकार आहे। म्हणजे ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट। लिव्ह फ्रॉम म्हणजे च्यापासून राहणे, लिव्ह इन म्हणजे च्यासोबत राहणे, लिव्ह ऑफ, तर लिव्ह ऑफ हे प्रिपोजिशन लिव्हच्या नंतर वापरत नाहीत। आणि दुसरी गोष्ट लिव्ह ॲट म्हणजे च्या जवळ राहणे। तर आपल्याला प्राणी आणि निसर्ग यांच्याशी कसं राहायचं आहे, जुळतं मिळतं राहायचं आहे, म्हणून ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट। अ पर्सन नीड्स टू लिव्ह इन हार्मनी विथ ॲनिमल्स अँड नेचर। क्वेश्चन नंबर 2, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स। आता इथे सुद्धा फिल इन द ब्लँक्स आहे। आता या ठिकाणी आपल्याला मॉडल आणि प्लस टेन्स या दोघांचाही विचार करून या ठिकाणी क्वेश्चन सोडवायचा आहे। पहा, पहिलं आपल्याला काय देत होते, यूज द ॲप्रोप्रिएट मॉडल ॲक्झिलरी असं क्वेश्चन असायचं, पण इथे आता तसं देत नाहीत। इथे फक्त काय फिल इन द ब्लँक्स देतात आणि खाली पर्याय देतात। आपल्याला ओळखायचं असते की आपण कुठल्या चॅप्टरचे नियम आपल्याला या ठिकाणी वापरायचे। आय हॅव डिसाइडेड वी डॅश डॅश पनिश द विलेन हू डॅश डॅश द रुईन ऑफ मॉस्को। या ठिकाणी बोलणारा व्यक्ती म्हणतोय की मी या ठिकाणी कन्फर्म डिसाईड केलेलं आहे की मॉस्कोचं ज्यांनी नुकसान केले त्यांना आपण पनिशमेंट देणं गरजेचं आहे, म्हणजे कंपल्सरी आहे। मग या ठिकाणी काय आहे की त्यांनी डिसाईड केले, मग ज्यावेळी डिटर्मिनेशन असतं त्यावेळी काय वापरत असतो आपण, मस्ट वापरत असतो। डिटर्मिनेशनसाठी काय वापरतो आपण, मस्ट, म्हणजे पहिल्या याच्यात तर मस्ट येणार आहे। आता दुसऱ्या याच्यात काय येईल, पनिश द विलेन हू हॅज रुईन दी मॉस्को। मग या ठिकाणी काय येईल, आता हॅज का वापरलं, तर त्याचं कारण असं की या ठिकाणी हू कुणाबद्दल माहिती सांगतोय, द व्हिलनबद्दल।
विलन हे नाऊन कसं आहे, एकवचनी आहे, मग काय यायला पाहिजे, हॅज. मग ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. आय हॅव डिसाइडेड वी मस्ट पनिश द विलेन हू हॅज कॉज द रुईन ऑफ मॉस्को. कुडसुद्धा येणार नाही, कारण का कुड पास्ट पॉसिबिलिटी दाखवतं. विल येणार नाही कारण फ्युचर पॉसिबिलिटी दाखवतं. आणि मे येणार नाही कारण का पॉसिबिलिटी असते. इथे पॉसिबिलिटी नाही, इथे डिटर्मिनेशन आहे. आय हॅव डिसाइडेड म्हणजे हे वाक्य या ठिकाणी महत्त्वाचं आहे की मी ठरवले. ठरवले म्हणजे काय, डिटरमाइन केले. डिटर्मिनेशन कशाने दाखवतो आपण, मस्टने. आणि मग मस्ट जर घ्यायचा असेल तर एकच पर्याय आपल्याकडे आहे, तो म्हणजे ऑप्शन नंबर 1. म्हणजे अशा पद्धतीने इलिमिनेटेड वापरायची की इलिमिनेशनचं पर्यायचं इलिमिनेशन जर केलं तर आपल्याला लवकरात लवकर उत्तरापर्यंत पोहोचता येतं. क्वेश्चन नंबर 3. सिलेक्ट द ऑप्शन दॅट विल इम्प्रूव्ह द अंडरलाइन पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स इन केस नो इम्प्रूव्हमेंट इज निडेड. सिलेक्ट नो इम्प्रूव्हमेंट रिक्वायर्ड. आता याला म्हणतात सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटचे वाक्य. सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट. आता मित्रांनो, हे जी सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटचे वाक्य असतात तर यांना सोडवण्यासाठी कशाची आवश्यकता आहे, तर यांना सोडवण्यासाठी पार्ट्स ऑफ स्पीच आपले चांगले पाहिजेत. दुसरी गोष्ट, नाऊनचे कॉमन एरर असतील, प्रोनाऊनचे असतील, प्रिपोजिशन, ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब, कंजंक्शन कसे वापरायचे, तर हे सगळ्यांचे कॉमन एरर्स आपल्याला चांगले माहीत पाहिजेत. आणि टेन्ससुद्धा. म्हणजे एवढे सगळे चॅप्टरचं मिळून ज्यावेळी आपण नियम सगळे बेसिक अंडरस्टँडिंग करून घेत असतो त्यावेळी कुठे एखादं सेंटेन्स आपल्याला चूक आहे की बरोबर आहे हे कळत असतं. मग जर चूक असेल तर त्याच्याऐवजी काय तिथे आपण वर्ड किंवा फ्रेजेस टाकायच्या हे टाकणं म्हणजेच त्याला आपण म्हणतो सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट करणं. आणि जर इम्प्रूव्हमेंटची गरज नसेल तर आपला ॲन्सर काय असायला पाहिजे, नो इम्प्रूव्हमेंट. तर बघूयात मग काय आहे या ठिकाणी. क्वेश्चन, द एलिफंट गॉटन अँग्री अँड हॅज पुश्ड. आता पहा, गॉटन, आता मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप कधी येत असतं, जर वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद असेल तर. हेल्पिंग व्हर्ब जर नसेल तर मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप येणार नाही. म्हणजे या इथे चूक आहे. मग त्याच्याऐवजी आपण काय बरोबर लिहू शकतो तिथं, तर पहा, पहिला ऑप्शन आहे नो इम्प्रूव्हमेंट रिक्वायर्ड. द एलिफंट गॉटन अँग्री अँड हॅज पुश्ड द लायन विथ ऑल हर माईट. हत्ती जो आहे तो रागावला आहे आणि तो रागवल्यामुळे त्याने काय केले की लायनला म्हणजे सिंह जो आहे तर त्याला बाजूला त्याने धक्क्यासरसर सारलेला आहे. मग आता नो इम्प्रूव्हमेंट तर असू शकत नाही, कारण का गॉटन हे मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप आहे आणि विदाऊट हेल्पिंग व्हर्ब वी डू नॉट यूज थर्ड फॉर्म ऑफ द व्हर्ब. दुसरं, गॉट अँग्री अँड पुश्ड हा पर्याय योग्य वाटतो. तिसरा, हॅड गॉटन अँग्री अँड पुशेस. आता या ठिकाणी अँडने वाक्य जोडलेलं आहे. मग अँडने वाक्य जोडले, पहिल्या ह्याच्यात सिम्पल पास्ट येत असेल तर शक्यतो दुसऱ्यातसुद्धा सिम्पल पास्टच वापरला जातो कंपाऊंड सेंटेन्समध्ये. हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स नाही. हे अँडने जोडले म्हणजे कुठलं सेंटेन्स आहे, कंपाऊंड सेंटेन्स. मग पहिल्या वाक्यात जो काळ असतो शक्यतो तोच काळ कुठे वापरला जातो, दुसऱ्या वाक्यात. मग आता या ठिकाणी काय येऊ शकत नाही, हॅड गॉटन अँग्री अँड पुशेस. आता हॅड हा परफेक्ट पास्ट वापरला आणि पुशेस हा सिम्पल प्रेझेंट, हे असू शकत नाही. चौथं, हॅड गेट नसतं, हॅड गॉट असतं. बरोबर. म्हणजेच या ठिकाणी काय, ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. द एलिफंट गॉट अँग्री अँड पुश्ड द लायन विथ ऑल हर माईट. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी रूल्स कोणते कोणते वापरावं लागले की क्रियापदाचे रूल्स वापरावं लागले. दुसरी गोष्ट, कंपाऊंड सेंटेन्सचा नियम आपल्याला वापरावा लागला. म्हणजे कंजंक्शनचं सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. या गोष्टी ज्यावेळी आपल्या बेसिक क्लिअर असतात त्याचवेळी सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटचे वाक्य आपल्याला सोडवता येतात. क्वेश्चन नंबर नेक्स्ट 4. सिलेक्ट द ऑप्शन दॅट विल इम्प्रूव्ह द अंडरलाइन पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स इन केस नो इम्प्रूव्हमेंट इज निडेड. सिलेक्ट नो इम्प्रूव्हमेंट रिक्वायर्ड. म्हणजे त्यांनी सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट, त्याच्यानंतर जंबल सेंटेन्सेस याच्यावरती खूप सारे, स्पॉटिंग द एरर्स याच्यावरचे खूप सारे प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत आणि तेच आपल्याला आज बघायचे की कशा पद्धतीने आपण ते हँडल करू शकतो. ही वॉज इम्पिच्ड व्हाईल इन ऑफिस ॲट अकाउंट फॉर बिंग इन्व्हॉल्व इन अ फ्रॉडुलंट लोन स्कॅम.
तो ज्यावेळी ऑफिसमध्ये कार्यरत होता, अधिकार पदावरती होता, त्याचवेळी त्याला लोनच्या घोटाळ्यामध्ये काय केलेलं आहे की पदावरून काढून टाकण्यात आलेलं आहे. त्याच्या विरोधात महाभियोग चालवला. इम्पीच्ड म्हणजे महाभियोग चालवणे किंवा प्रोसेस करून त्याला काढून टाकणे. मग आता इथे जी डार्क याच्यात दिली ॲट अकाउंट फॉर बिंग इन्व्हॉल्व, तर ही फ्रेज योग्य आहे की अयोग्य हे बघायचं. मग कधी असतं ऑन अकाउंट असतं. काय असतं ऑन अकाउंट, ॲट अकाउंट नसतं. मग या ठिकाणी काय हे चुकीचंच आहे. पहा ऑन अकाउंट कुठे दिसते, ऑन अकाउंट 2 ठिकाणी दिसते, ॲट तिसरा आहे, पहिला आहे, हे 2 तर खटले. ऑन अकाउंट ऑफ बिन, तर बिनवरही वापरले का नाही वापरलेलं, मग हा दुसरा पर्याय सुद्धा येणार नाही. ऑन अकाउंट ऑफ बिंग इन्व्हॉल्व म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. ही वॉज इम्पीच्ड व्हाईल इन ऑफिस ऑन अकाउंट फॉर बिंग इन्व्हॉल्व इन अ फ्रॉडुलंट लोन स्कॅम. म्हणजे TCS जरी असलं तरी एवढं काही अवघड म्हणजे क्वेश्चन नसतात. फक्त काय आपलं बेसिक क्लिअर पाहिजे की ऑन अकाउंट ही फ्रेजच आहे, तर ती आपल्याला माहीत पाहिजे. ॲट अकाउंट येत नाही, ऑन अकाउंट येतं. मग हे लक्षात आपण ठेवलं पाहिजे. क्वेश्चन नंबर 5. पार्ट्स ऑफ सेंटेन्स आर गिवन बिलो इन जंबल ऑर्डर. आले जंबल ऑर्डरचे. अरेंज द पार्ट्स इन करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ मिनिंगफुल सेंटेन्स. आता मित्रांनो मला सांगा इथे कुठली ट्रिक वापरणार. बरेचसे काही व्हिडिओ टाकणारे टाकतात की शॉर्ट ट्रिकने. मला सांगा तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंगच जर ह्या सेंटेन्सचं नसेल तर ते जोडायचे कसे हे कसं कळणार. कोणती ट्रिक तुम्ही वापरणार त्याला. हा इथे आला की तो तिथे घ्या असं थोडंच असते. मग हे आधी अंडरस्टँड करून घेणं गरजेचं आहे की दिलेले सेंटेन्सेस काय सांगतायत आणि त्याच्यानुसार त्या मिनिंगच्या नुसार आपल्याला ते अरेंज करावे लागतात. तर इथे आपण पाहूया ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग. आता या ठिकाणी कशावरती टॉपिक आहे हा ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग म्हणजे लर्निंग बाय डुईंग म्हणजे काहीतरी क्रिया करून आपण शिकत असतो, त्याला म्हणतो आपण ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग. म्हणजे मुलांच्या बाबतीत या ठिकाणी दिलेलं आहे. मग ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग विच इन प्रिन्सिपल रेफर्स टू interconnections a learner the help of carefully designed activities and tasks makes between ideas and concepts with is often confused with manifest physical activity. आता हे एवढे सेंटेन्सेस आहे. मग आपल्याला काय करायचं यांना जोडायचे. मग कसं जोडता येईल मग पहा आपण जोडून पाहू. ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग विच इन प्रिन्सिपल रेफर्स टू इंटरकनेक्शन्स अ लर्नर. पुन्हा इथे काय घेऊ आपण सुरुवातीला घेऊ पी. ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग इन विच इन प्रिन्सिपल रेफर्स टू इंटरकनेक्शन्स अ लर्नर मेक्स म्हणजे नंतर घेऊ आपण आर. पहा आता कसं होतं आहे. जमतं आहे का हे. लर्नर मेक्स बिटवीन आयडियाज अँड कन्सेप्ट्स तर नाही जमणार. तर काय येऊ शकतं इथे मग पीच्या नंतर आपण इथे घेऊ शकतो एक मिनिट. ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग विच इन प्रिन्सिपल रेफर्स टू इंटरकनेक्शन्स अ लर्नर मेक्स बिटवीन आयडियाज अँड कन्सेप्ट विथ द हेल्प ऑफ PRQ आणि शेवटला येस. मग आहे का ऑप्शन पहा नाही येत इथे. एक मिनटं पहा आता इथे कुठला ऑप्शन येऊ शकतो मग तो सुद्धा येत नाही. तर मग करेक्ट ऑप्शन कुठला येऊ शकतो पहा ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग विच इन प्रिन्सिपल रेफर्स टू इंटरकनेक्शन्स अ लर्नर is often confused with manifest physical activity makes between ideas and concepts with the help of carefully designed activities and tasks. म्हणजे ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. म्हणजे पहा एवढा वेळ लागतो आपल्याला एक क्वेश्चन सेंटेन्स जंबल दिलेले सोडवण्यासाठी पॅरा जंबलचा. मग आता आपला ऑप्शन काय आला PSRQ म्हणजे या पद्धतीने आपल्याला ते क्वेश्चन सोडवावे लागतात. क्वेश्चन नंबर 6. पार्ट्स ऑफ अ सेंटेन्स आर गिवन बिलो इन जंबल ऑर्डर. सेम पद्धतीचं आहे. इथे पहा हिस्टॉरियन थॉमस टर्नर डिफाईन्स काय डिफाईन करतोय
द लॅटर डिकेड्स ऑफ द 19th सेंचुरी ॲज अ टाईम, म्हणजे इथे पी, त्याच्यानंतर येणार यस. द लॅटर डिकेड्स ऑफ द 19th सेंचुरी ॲज अ टाईम व्हेन इंडस्ट्रियल प्रोग्रेस अँड सोशियल change were twin with a growing enthusiasm for sporting pursuits, in particular lawn tennis. म्हणजे पहा कुठला पर्याय येईल, ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट, PSQR. Historian Thomas Turner defines the latter decades of the 19th century as a time when industrial progress and social change were twin with a growing enthusiasm फॉर स्पोर्टिंग पर्स्यूट्स इन पर्टिक्युलर लॉन टेनिस. म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. मला सांगा मित्रांनो, इथे कुठली ट्रिक वापरणार तुम्ही? ट्रिक जमतच नाही, इथे आपल्याला अंडरस्टँडिंगच पाहिजे इंग्लिशची, किंवा ते वाक्य काय सांगतात हे आपल्याला समजलं पाहिजे, तरच हे क्वेश्चन सोडवता येतात. म्हणून यावेळेची जी एक्झाम आहे TCSची, तर याचं मेरिटसुद्धा कमीच लागणार आहे मित्रांनो. पहा तुम्ही क्वेश्चन नंबर 7. Select the option that can be used as one word substitute for the given group of words. One word substitution चं दिलेलं आहे. Loss of complete hope. Loss of complete hope म्हणजे काय? म्हणजे जे काही काम होण्याची अपेक्षा आहे ती पूर्णपणे अपेक्षा संपून जाणे, किंवा आपल्याला कुठलंच आता काही याच्यातून साध्य होणार नाही असं वाटणे, म्हणजे त्याला आपण म्हणतो लॉस ऑफ कंप्लीट होप. मग याला कोणतं ऑप्शन बरोबर येऊ शकतं? पहिला आहे न्यूरोटिक. न्यूरोटिक म्हणजे मानसिक गोष्टीशी संबंधित असते. डिस्पॉन्डन्सी. डिस्पॉन्डन्सी म्हणजे निराश होणे, उद्विग्न होणे, विच्छिन्न होणे. मेटामॉर्फिझम. मेटामॉर्फिझम म्हणजे काय? बदल होणे, बदल होणे. डिस्पॉन्डन्सी म्हणजे काय? निराश होणे, होप सोडून देणे, निराश होणे. ठीक आहे. आणि इंडिग्नंट. इंडिग्नंट म्हणजे काय? काम करोसे न वाटणे. मग या ठिकाणी कंप्लीट होप, लॉस ऑफ कंप्लीट होपला कुठलं बरोबर येऊ शकते? डिस्पॉन्डन्सी, म्हणजेच लॉस ऑफ कंप्लीट होप. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 8, यांची व्होकॅब्युलरीसुद्धा हटके असते. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन इनडायरेक्ट स्पीच. द पोलीस सेड टू द विटनेस, डू यू नो हू शी इज. आता या ठिकाणी याचा आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करायचं. मग डू यू नो हू शी इज हे कुठलं सेंटेन्स आहे? इंट्रागेटिव्ह सेंटेन्स. इंट्रागेटिव्ह सेंटेन्समध्ये कुठलं व्हर्बल क्वेश्चन आहे. मग व्हर्बल क्वेश्चन ज्यावेळी आपल्याला सोडवायचा असतो त्यावेळी आपण कोणते कंजंक्शन वापरू? तर इफ वापरतो किंवा वेदर. मग आता पहा या ठिकाणी आपण चेक करू, तर चारही ठिकाणी त्यांनी कुठलं दिलं? इफ दिलेलं आहे. बरं ठीक आहे, याच्यावरून आपल्याला क्ल्यू नाही भेटणार. दुसरं आपण पाहूयात. क्वेश्चन नंबर ऑप्शन नंबर 1. The police asked the witness if he knows who she was. आता या ठिकाणी जर रिपोर्टिंग व्हर्ब पास्ट टेन्समध्ये असेल तर रिपोर्टेड स्पीचचा सुद्धा पास्ट टेन्सच करावा लागतो. आता इथे नोज घेतलं म्हणजे सिम्पल प्रेझेंट, हा ऑप्शन इनकरेक्ट. द पोलीस आस्क्ड दी विटनेस इफ ही हॅड नोन हू शी वॉज. आता या ठिकाणी पहा, इथे डू यू नो म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे, तर इकडे कुठला पाहिजे? रिपोर्टेड स्पीचमध्ये सिम्पल पास्ट पाहिजे, म्हणजे ऑप्शन नंबर 2 इज रॉंग. नंबर 3, द पोलीस आस्क्ड द विटनेस इफ ही न्यू हू शी वॉज. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट, कारण इफ ही न्यू सिम्पल पास्ट वापरला आहे आणि शी वॉज या ठिकाणी शी इजच्याऐवजी शी वॉज वापरले, म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. बाकीचं बघायची सुद्धा आवश्यकता नाही. म्हणजे हे बेसिक नियम जर आपल्याला माहीत असतील तर सहज आपण उत्तरावरती येऊ शकतो. क्वेश्चन नंबर 9. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम ऑर फ्रेज. चिप ऑफ द ओल्ड ब्लॉक. चिप ऑफ द ओल्ड ब्लॉक म्हणजे याचा अर्थ होतो की आपण आपल्या आईवडिलांसारखे दिसणं. आपली जी पर्सनॅलिटी असते ती आपल्या पॅरेंट्ससारखी म्हणजे पालकांसारखी दिसत असते, त्याला आपण म्हणतो चिप ऑफ द ओल्ड ब्लॉक. म्हणजे याच्यामध्ये ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. पर्सनॅलिटी रिसेम्बलिंग देअर पॅरेंट. पहिला आहे बिंग डायरेक्ट ऑफ फेअर, म्हणजे गोरपान गोरगोमटा असणे. अ रिअली गुड इन्व्हेन्शन, चांगलं इन्व्हेन्शन. आणि पोस्टपोन अ प्लॅन, आपला जो प्लॅन आहे तो पोस्टपोन करणे. तर चिप ऑफ द ओल्ड ब्लॉकचा अर्थ होतो आपण आपल्या आईवडिलांसारखे दिसणे, म्हणजे ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट.
क्वेश्चन नंबर 10. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ॲज वन वर्ड सबस्टिट्यूट. इथे सुद्धा वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे. माय इन्फ्रास्ट्रक्चर मीटिंग वॉज अ कम्प्लीट फेल्युअर. म्हणजे माझी जी इन्फ्रास्ट्रक्चरच्या संबंधित मीटिंग होती ती पूर्णपणे फेल्युअर झाली. फेल्युअर झाली म्हणजे काय झाली, त्यासाठी एक शब्द म्हणजे वन वर्ड द्यायचा आहे. नंबर 1 आहे फियास्को. फियास्को म्हणजे विचका होणे, कामाचा खोळंबा होणे. 2 फॉर्जरी. फॉर्जरी म्हणजे दुसऱ्याची नकली सही करणे, नक्कल करणे. फ्लूक. फ्लूक म्हणजे दुसऱ्याला फसवणे. आणि फॅटल. फॅटल म्हणजे अगदी भयानक, प्राणघातक. मग या ठिकाणी कंप्लीट फेल्युअर म्हणजे अपयशी होणे, म्हणजे आपल्या कामाचा खोळंबा होणे. म्हणजे ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 11. सेंटेन्स ऑफ अ पॅराग्राफ आर गिवन बिलो इन जंबल ऑर्डर. इथे सुद्धा आता जंबल ऑर्डरचे सेंटेन्स आली. हे टॉपिक त्यांनी खूप जोर देऊन या ठिकाणी विचारलेले आहेत, त्याच्यामुळे यांचं आपल्याला नव्याने तयारी करावी लागेल. पहा, PQRS हे 4 सेंटेन्सेस आहेत, त्यांना आपल्याला योग्य ह्याच्यात जोडायचं आहे. इंग्लिश हेरिटेज इज रिस्पॉन्सिबल फॉर मेंटेनिंग 39 लंडन स्टॅच्यूज. They were erected in the 19th and 20th centuries. They reflect the values of the times in which they were created and unveiled. These values may not align with the values we hold today. आता हे चारीचे चारी मी सलग वाचले, तर सलग वाचण्यामध्ये त्यांचा सिक्वेन्स योग्य आहे. म्हणजेच आपला जो ॲन्सर असायला पाहिजे तो आहे PQRS. म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. PQRS या सिरियल नंबरनेच ते करेक्ट आहेत. क्वेश्चन नंबर 12. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. ही वेंट डॅट डॅश द हाऊस अँड वेटेड फॉर हिज मदर. आता या ठिकाणी गो टू असते, गो टू असते, किंवा गो वेंट, सॉरी गो टू एक असते, दुसरा असते वेंट इनटू. म्हणजे हे फिक्स प्रिपोजिशन असतात पहा. मग आता या ठिकाणी काय, ही वेंट इनटू पाहिजे आपल्याला, ऑन नाही पाहिजे, टुवर्ड्स नाही पाहिजे, ओव्हर नाही पाहिजे. ही वेंट इनटू द हाऊस अँड वेटेड फॉर हिज मदर. तो घरामध्ये गेला आणि आईची वाट पाहत बसला. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, क्वेश्चन नंबर 13. सिलेक्ट द ऑप्शन दॅट रिफ्लेक्ट्स द मिसस्पेल्ड वर्ड. आता मिसस्पेल्ड वर्ड कुठला आहे तो आपल्याला शोधायचा आहे, आणि जर नसेल मिसस्पेल्ड तर करेक्ट आहे असं आपल्याला द्यायचं आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 4 आपला असला पाहिजे जर करेक्शन नसेल तर, आणि असेल तर मग आपल्याला वरचे 3 पैकी शोधावं लागेल. मग पहा, इट वॉज अ रिव्हॉल्युशनरी मूव्ह अवे फ्रॉम द ग्रीक कन्सेप्ट ऑफ मॅथमॅटिक्स विच वॉज इसेन्शियली जिओमेट्री. जिओमेट्रीच्या बाबतीमध्ये ग्रीकांपेक्षा भारतामध्ये चांगले डेव्हलपमेंट झालं असं हे वाक्य सांगते. आता या ठिकाणी जिओमेट्रीचं स्पेलिंग गोएमेट्री केलेलं आहे त्यांनी. मग जिओमेट्रीचं करेक्ट स्पेलिंग काय, GEOMETRY. मग हे कुठे दिसते, तर खाली जिओ आहे, इकडे जिओ आहे, इथे GEOMETRY. म्हणजे ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. म्हणजे असं सहज आपण उत्तरावरती येऊ शकतो. क्वेश्चन नंबर 14. सिलेक्ट द ऑप्शन दॅट विल इम्प्रूव्ह द अंडरलाईन पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स. मग हे सुद्धा इम्प्रूव्हमेंटचंच आहे. अ गर्ल नेम्ड राधा वॉज अपसेट बिकॉज शी हॅड डन पुअरर इन हर इंग्लिश टेस्ट. आता या ठिकाणी हॅड डन पुअरर, पुअरर हे काय नाऊन आहे, पण हे नाऊन क्रियापदाबद्दल माहिती सांगणारं आपल्याला ॲडवर्ब पाहिजे. इथे नाऊन आपल्याला नाही पाहिजे. मग कसं येईल, पुअरली. मग काय येईल, ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. अ गर्ल नेम्ड राधा वॉज अपसेट बिकॉज शी हॅड डन पुअरली इन हर इंग्लिश टेस्ट. म्हणजे या ठिकाणी ॲडवर्ब पाहिजे आपल्याला, नाऊन नाही पाहिजे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 15. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस आपल्याला करायचं आहे. द क्रुएल गर्ल टॉन्टेड दी लेम डॉग. आता याच्यातला ऑब्जेक्ट कोण आहे, द लेम डॉग. मग हे सुरुवातीला येणार. पहा, सगळीकडे लेम डॉग दर आहे. पुन्हा दुसरं आपण पाहू टॉन्टेड. टॉन्टेड म्हणजे सिम्पल पास्ट टेन्स आहे, त्याचं काय होणार, मग लेम डॉगच्या नंतर वॉज येणार. मग पहिल्यात हॅज बीन आहे, म्हणजे ऑप्शन पहिला कटला. त्याच्यानंतर वॉज बिंग आहे, हा सुद्धा ऑप्शन कटला.
तिसऱ्यात वॉज टाउंटेड आहे, बरोबर वाटते. आणि चौथ्यात वॉज बीन आहे, म्हणजे तो सुद्धा चुकला, म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. अलग लक्षात. म्हणजे या पद्धतीने आपण गेलं पाहिजे. आता कधी लक्षात ठेवा, सिम्पल पास्टमध्ये काय फॉर्म्युला असतो, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट ऑर कॉम्प्लिमेंट. त्याचा पॅसिव्ह व्हॉइस कसा केला जातो, ऑब्जेक्ट प्लस वॉज किंवा वेअर कर्त्यानुसार प्लस मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप प्लस बाय प्लस सब्जेक्ट. मग या फॉर्म्युल्यात कोण बसते, ऑप्शन नंबर 3, द लेम डॉग वॉज टॉन्टेड बाय द क्रुएल गर्ल. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 16, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक्स. आर्टिकलवरती सुद्धा खूप क्वेश्चन यांनी विचारलेले आहेत. त्याच्यात आफ्टर डॅश डॅश ब्रेकफास्ट सिल्वी अराइव्ड अँड टूक इमिली अँड जोनाथन आउट टू सी डॅश डॅश मेअर्स. मेअर्स म्हणजे घोड्याची फिमेल, बरोबर, म्हणजे फेमिनाईन जेंडर आहे हॉर्सचं. तर आता या ठिकाणी ब्रेकफास्ट डिनर यांच्या अगोदर आपण आर्टिकल वापरत नाही. मग यांच्या अगोदर आर्टिकल वापरत नाही तर ऑप्शन बघा, पहिल्याच ऑप्शनमध्ये नो आर्टिकल आहे सुरुवातीला, बाकीचे बघायची सुद्धा गरज नाही. म्हणजे नो आर्टिकल आणि शेवटी द, म्हणजे या ठिकाणी द येणार. मग वाक्य कसं होणार, आफ्टर ब्रेकफास्ट सिल्वी अराइव्ड अँड टूक इमिली अँड जोनाथन आउट टू सी द मेअर्स. मग इथे नियम काय माहीत पाहिजे होता आपल्याला, की ब्रेकफास्ट आणि डिनरच्या अगोदर आपण आर्टिकल्सचा वापर करत नाही. मग तिन्ही याच्यामध्ये नो आर्टिकल सुरुवातीला ऑप्शन नव्हतं, म्हणजे तिन्ही पर्याय कटले, फक्त एक करेक्ट. क्वेश्चन नंबर 17, द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन डिवायडेड इंटू पार्ट्स. वन ऑफ देम मे कंटेन अ स्पेलिंग एरर. Select the part that contains the error from the given options. If you don't find any error, mark no error as your answer. मग आता या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे की दिलेल्या याच्यामध्ये कुठे चूक आहे स्पेलिंग एररमध्ये. पहा, पहिला पार्ट, सक्सेशन डेमॉन्स्ट्रेट्स द एक्झॅक्ट अपोजिट ऑफ व्हॉट फॅमिली बिझनेसेस शूड डू. आता या ठिकाणी इथे आपल्याला चूक दिसते. सक्सेशनचा स्पेलिंग काय, SUCCESSION. त्यांनी फक्त सिंगल सी घेतले, म्हणजे या ठिकाणी चूक आहे. मग या ठिकाणी कुठे येईल, एक्झॅक्ट अपोजिटला नाही येणार, फॅमिली बिझनेस ते नाही, नो एररचं ते नाही, सक्सेशन ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. म्हणजे त्याच्यात चूक आहे, तो पार्ट चेंज केला पाहिजे. क्वेश्चन नंबर 18, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक. आय विल टीच यू डॅट डॅश सिरीज ऑफ वॉर्मअप एक्झरसाइजेस अँड इझी स्ट्रेचेस. मग आता या ठिकाणी आर्टिकल आपल्याला वापरायचं आहे. मग काय, आय विल टीच यू अ सिरीज ऑफ, काय येणार इथे फ्रेज अ. मग हे ऑप्शन बाकीचे येत सुद्धा नाहीत, ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. अ सिरीज वापरत असतात नेहमीच. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 19, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम ऑर फ्रेज. ड्रॉप अ हॅट. ड्रॉप अ हॅटचा अर्थ होतो की एखाद्याने आपल्याला काम सांगितलं की आपण कधीच नाही म्हणत नाही, लगेच ते काम करायला तयार होतो, कणकून नाही, काही नाही, विदाऊट एनी हेजिटेशन, विदाऊट एनी डिले. म्हणजे ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट, बाकीचे रॉंग आहेत. 3 ऑप्शन काय आहेत, इन ॲन अनलकी सिच्युएशन, म्हणजे वाईट परिस्थितीमध्ये. त्याच्यानंतर टू स्टार्ट परफॉर्मिंग बेटर, चांगलं करून दाखवण्यासाठी तयारी दाखवणे. आणि नॉट ॲज इझी ॲज इट ॲपियर्स टू बी, जेवढं आपल्याला वाटतं तेवढं सहज सोपं नसतं. तर ड्रॉप ऑफ अ हॅटचा अर्थ होतो की कुठलंही काम विदाऊट डिले किंवा विदाऊट हेजिटेशन करण्यासाठी तयार होणे. म्हणजे ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 20, इन द गिवन सेंटेन्स अँड इडियम ऑर अ proverb has been underlined. Select the option that can correctly substitute that part of the sentence to make it meaningful. Correct. आता या ठिकाणी पहा, though he had missed his train, he realized that every silver has a cloud lining as he could spend some more time with his mother now. आता या ठिकाणी ही जी every silver has a cloud lining जे आहे ही इडियम्स आणि फ्रेज आहे, पण ती चुकीची त्यांनी दिली, म्हणजे शब्द मागं पुढं केले. तर बरोबर काय, एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लायनिंग. प्रत्येक ढगाला काहीतरी वाईट गोष्ट चिटकलेली असते, म्हणजे प्रत्येक वाईट सिच्युएशनच्या नंतर दुसरी चांगली सिच्युएशन घडणार असते, असं या म्हणीचा अर्थ आहे. एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लायनिंग. म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट, बाकीचे रॉंग आहे, तिथे इम्प्रूव्हमेंट आहे.
क्वेश्चन नंबर 21. The following sentence has been divided into parts. One of them may contain a spelling error. आता ह्याच्यामध्ये स्पेलिंग एरर कुठे आहे ते आपल्याला शोधायचं आहे. पहा, द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इशूड अ रेझोल्यूशन इन 1934 प्रोव्हाइडिंग फॉर अ फेअर डिग्री ऑफ रिप्रेझेंटेशन टू द डिप्रेस्ड क्लासेस. आता सगळे वर्ड जर आपण पाहितले तर रिप्रेझेंटेशनचं स्पेलिंग चुकलेलं आपल्याला दिसते. बरोबर स्पेलिंग काय? REPRESEN रिप्रेझेंटेशन TION. मग इथे काय REPR केले, REPRE पाहिजे, म्हणजे ते चुकलेलं आहे. म्हणजेच कुठलं आपल्याला घ्यावं? डिग्री ऑफ रिप्रेझेंटेशन. ऑप्शन नंबर 3 मध्ये चूक आहे. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. म्हणजे स्पेलिंग करेक्शनचा जो चॅप्टर आहे व्होकॅब्युलरीचा तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी करणं खूप गरजेचं आहे. सिलेक्ट द ऑप्शन दॅट रेक्टिफाईज द मिसस्पेल्ड वर्ड इन द अंडरलाइन सेगमेंट ऑफ द गिवन सेंटेन्स. आता या ठिकाणी मिसस्पेल्ड वर्ड कुठला आहे ती तो शोधायचा आहे आणि करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे ते सांगायचं. जर इम्प्रूव्हमेंट नसेल तर नो इम्प्रूव्हमेंट. पहा, बीइंग अ ग्रोन अप in a permanent state of mourning for the enchanted consciousness of childhood. मग या अंडरलाईन केलेल्यापैकी ब्लॅकमध्ये बोल्डमध्ये जे दिसते त्याच्यापैकी चूक कुठे दिसते आपल्याला? कॉन्शियसनेसमध्ये. मग कॉन्शियसनेसची स्पेलिंग काय असते? CONSCIOUNESS. कॉन्शियसनेस पहिल्या पर्यायात बरोबर आहे, बाकीच्या सगळ्या पर्यायामध्ये चूक आहे. म्हणजे ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. मॉर्निंग फॉर द एन्चॅन्टेड कॉन्शियसनेस. स्पेलिंग करेक्शनचा चॅप्टर चांगला करून घ्या. आता क्वेश्चन नंबर 23 काय सांगते? सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन इनडायरेक्ट स्पीच. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच चेंज द व्हॉइस याच्यावरती सुद्धा त्यांनी खूप भर दिलेला आहे. पहा, रघु सेड आय होप टू सी माय मदर धिस मंथ. रघु सेड म्हणजे रिपोर्टिंग वर पास्ट टेन्समध्ये आहे, म्हणजे पुढचं सुद्धा आपल्याला कशात करावं लागेल? पास्ट टेन्समध्ये करावं लागेल. आता इथे आय होप म्हणजे सिम्पल प्रेझेंट वापरला आहे, म्हणजे पुढे कुठला वापरावं लागेल आपल्याला? सिम्पल पास्ट. मग शोधू आपण. रघु सेड दॅट ही होप्ड टू सीन. आता टू सीन नसतं, टू सीच असते, म्हणजे ते चूक. दुसरं, रघु सेड दॅट ही होप्ड टू सी हिज मदर धिस मंथ. आता इथे धिस मंथचं आहे, धिसचं काय होणार आहे इकडे? आता दॅट होणार आहे, म्हणजे हा ऑप्शनसुद्धा कट. 3, रघु सेड दॅट ही होप्स. ही होप्स नाही पाहिजे, ही होप्ड पाहिजे, म्हणजे ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. म्हणजे आलं का? बेसिक आपलं क्लिअर असलं की पटापट आपल्याला वाक्यामध्ये कुठे चुकेन, पर्याय कुठला बरोबर आहे ते लक्षात येतं. रघु सेड दॅट ही होप्ड टू सी हिज मदर दॅट मंथ. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 24. सिलेक्ट द ऑप्शन दॅट विल इम्प्रूव्ह द अंडरलाइन पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स. अंडरलाइन पार्ट जो आहे तो जर काही इम्प्रूव्हमेंट असेल तर करा, नसेल तर नो इम्प्रूव्हमेंट. द ड्रीम सीम्स सो शॉर्ट बट द स्काय हॅव बिगॅन टू लाईटन ऑन द हॉरिझोन. आता बिगिन ही जी क्रियापद आहे, बिगिन, बिगॅन, दुसरं रूप आणि तिसरं रूप बिगन, BEGUN. आता मग जर सहाय्यकारी क्रियापद असेल तर मुख्य क्रियापदाचं कितवं रूप पाहिजे? तिसरं. मग इथे बिगॅन केलं आहे त्यांनी, म्हणजे दुसरं घेतलं, म्हणजे तिथे चूक आहे. मग काय पाहिजे आपल्याला तिथं? द स्काय हॅव केले, द स्काय हॅज पाहिजे, म्हणजेच ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. म्हणजे त्या ठिकाणी द ड्रीम सीम्स सो शॉर्ट बट द स्काय हॅज बिगन टू बिगन टू लाईटन ऑन द हॉरिझोन, म्हणजे ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. हॅड नाही येणार, हॅज बिगॅनसुद्धा नाही येणार. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 25. पार्ट्स ऑफ अ सेंटेन्स आर गिवन बिलो इन जंबल ऑर्डर. अरेंज द पार्ट्स इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ मिनिंगफुल सेंटेन्स. कलेक्टिंग शी नट्स. आता पुन्हा डबल आलं ते. कलेक्टिंग शी नट्स इज नियरली अ युनिव्हर्सल हाऊसहोल्ड ॲक्टिव्हिटी अक्रॉस द सी बेल्ट अँड unlike other economic activities is controlled almost entirely by women. आता हे जसं आहे त्याच ह्याच्यामध्ये ते करेक्ट आहे, म्हणजे PQRS ऑप्शन करेक्ट आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 26. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ॲज अ वन वर्ड सबस्टिट्यूट. पहा,
फिअर ऑफ वुमेन कशाला म्हणतात? फिअर ऑफ वुमेन म्हणजे महिलांची भीती वाटणे किंवा त्यांच्याबद्दल तिरस्कार वाटणे, तर याला गायनोफोबिया म्हणत असतात. काय म्हणत असतात त्याला? गायनोफोबिया. हेलिओफोबिया कशाला म्हणतात? फिअर ऑफ लाईट. फिअर ऑफ लाईट म्हणजे काही लोक असतात की ज्यांना उजेड सहन होत नाही किंवा सूर्य उगवलेला त्यांना चांगलं वाटत नाही, हे असे लोक असतात, त्याला